ठरलं तर मग मालिकेच्या उद्याच्या भागात सुभेदार कुटुंबावर पुन्हा एकदा संकट येणार आहे. पूर्णा आजीला अचानक चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडतात. सायलीच्या आवाजाने सगळे धावत येतात. कल्पना पूर्णा आजीच्या चेहऱ्यावर पाणी मारून त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करते. अर्जुन अश्विनला फोन लावण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा फोन लागत नाही. कल्पना सायलीला विचारते, तू पूर्णा आईला काही बोललीस का? सायली म्हणते, नाही आई, मी खोलीत आल्याचं त्यांना कळालेही नव्हतं. प्रतापराव अर्जुनला म्हणतात, लागला का फोन अश्विनला? अर्जुन म्हणतो, तो फोन घेत नाहीये डॅड. जेलमध्ये महिपतचा प्रियावर हल्ला. इकडे जेलमध्ये महिपत प्रिया आणि साक्षीला भेटायला येतो. प्रियाने कोर्टात दिलेली साक्ष त्याला आठवते. रागाच्या भरात तो प्रियाचा गळा पकडतो आणि विचारतो, काय म्हणाली होतीस कोर्टात? साक्षीने गोळी झाडली. आता सांग ना, कोणी गोळी झाडली? महिपत प्रियाचा गळा इतका आवडतो की तिला श्वास घेणे कठीण होते. दुसऱ्या दिवशी सुभेदार कुटुंबाच्या घरी महादेवाची पूजा सुरू असते. त्याचवेळी खिडकीतून एक दगड आत येतो, ज्यासोबत एक चिठ्ठीही असते. सायली ती चिठ्ठी वाचते, ज्यात लिहिलेलं असतं, अर्जुन, आता तुझी वेळ आहे जीव घेण्याची. ही धमकी वाचून सायलीसह संपूर्ण सुभेदार कुटुंबाला मोठा धक्का बसतो. ही धमकी महिपतनी दिली आहे की आणखी कोणाचा तरी यात हात आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला पुढील भाग नक्की बघावा लागेल. थँक्यू.